नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मी सध्या येवला लासलगाव मतदारसंघातील शिरसगाव लोकी या प्रसिद्ध गावामध्ये आहे. एक मोठं नाव लौकिक या गावाचं आहे व या ठिकाणी आपल्या बरोबर काही शेतकरी बांधव आहे. आपण त्यांच्या समेत नेमकं या ठिकाणी जनतेचा कोल, जनतेचं मत आपण जाणून घेणार आहे. या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे छगनरावजी भुजबळ साहेब, भाजपा महाविकास महायुतीतर्फे अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगनरावजी भुजबळ साहेब, यात शरद पवार गट काँग्रेस आघाडीतर्फे माणिकरावजी शिंदे, एकंदरीत अशी लढत असून आपण त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचे मी आपल्या चॅनल मार्फत खूप खूप स्वागत करतो. दादा नमस्कार, आपलं काय नाव? पोपटराव पाटील. तुमच्या मतदारसंघामध्ये एकंदरीत कुणाची बाजू जास्त वरचढ वाटते, माणिकराव शिंदे की भुजबळ साहेब? भुजबळ साहेब. दादा नमस्कार, आपलं काय नाव? नमस्कार, मी वसंत गंगाधर बुले. आपल्या शिरसगाव मध्ये एकंदरीत वस्तुस्थिती कोणाची वरचढी जास्त बाजू वाटते, माणिकरावजी शिंदे की भुजबळ साहेब? ह्या मतदारसंघामध्ये गेली, माझं वय आता सध्या 69 वर्ष वय, पण मला जसं इलेक्शन कळतं त्या इलेक्शन प्रमाणे आतापर्यंत गेली 55 वर्ष या मतदारसंघामध्ये अनेक छोट्या मोठ्या पुढाऱ्यांनी इथं प्रस्थापित राज्य केलं. त्यामध्ये हल्लीचे जे उमेदवार आहे माननीय भाऊ शिंदे यांचे वडील कैलासवासी माधवराव पाटील यांनी 15 वर्ष या येवला मतदारसंघामध्ये आमदार पद म्हणून भूषवलं. त्याच्यानंतर त्यांचे मित्र जनार्दन पाटील गेली 10 वर्ष, असू द्या ना, 10 वर्ष, मारुतराव पवार 10 वर्ष, त्याच्यानंतर कल्याण बापू 10 वर्ष, मारुतराव पवार 10 वर्ष, अशी 55 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व या स्थानिक मंडळींनी केलं. परंतु पाहिजे तसा विकास ह्या लासलगाव येवला मतदारसंघामध्ये न झाल्यामुळं पर्यायाने आताचे जे उमेदवार आहे माणिक भाऊ शिंदे यांनी या सर्व मित्रमंडळींनी जाऊन भुजबळ साहेबांना विनंती केली, आग्रह केला. यांच्या आग्रह खातर या तालुक्याचा विकास करण्याकरता माननीय भुजबळ साहेबांना या तालुक्यामध्ये आणलं. गेली 20 वर्षापासून तागायत भुजबळ साहेबांनी हजारो कोटी रुपयाचे काम या मतदारसंघामध्ये केले. आजही बी हजारो कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे. गेली 55 वर्षाचा इतिहास जर बघितला आणि या 20 वर्षाचा इतिहास जर बघितला, याचं कम्पेरिंग केलं तर त्याची तुलना कुठेही होणार नाही. लोकांनी अतिशय मोठ्या मनानं, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भुजबळ साहेबांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देणार आहे. ही सर्व आमच्या ग्रामस्थांतर्फे आणि वैयक्तिक माझ्याही तर्फे मी भुजबळ साहेबांना विनंती करतो की भुजबळ साहेब या संघाचं नेतृत्व अतिशय नेटानं पुढे का. ओके, धन्यवाद. दादा नमस्कार, आपलं काय नाव? रघुनाथ राऊत. काय मग माणिकराव शिंदे की भुजबळ साहेब? दादा नमस्कार, आपलं काय नाव? गाव हेच नाही तर सर भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? नाही, मी तेरे काय सांगू, मी दादा नमस्कार, आपलं काय नाव? कैलास काशीनाथ बोले. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? भुजबळ साहेब. या ना, एकेकाने पुढे आपण. हा ठीक आहे, तुम्ही या पुढे. तुमचं काय नाव? मी बाळासाहेब बुले. भुजबळ साहेब की माणिकराव शिंदे? भुजबळ साहेब. भुजबळ साहेबांना का निवडून द्यायचंय? पुढे या तुम्ही. गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ साहेबांनी एक मिनिट तुम्हाला विनंती आहे तर ज्यावेळेस हा मतदार त्यांच्या भावना व्यक्त करतो ना, त्यांना तुम्हाला जितकी वाईट करायची आहे, नाही नाही असू द्या, प्रत्येकाला संधी द्यायची. तर तुम्हाला विनंती माझी का प्रत्येकाचं म्हणणं आहे ना ते पूर्णपणे येऊ द्या. तुम्हाला काटछाट काय करायची करा. नाही कट छाट नाही करता. एक मिनिट, त्यांचं म्हणणं पूर्ण बोला. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? आतापर्यंत माणिक भाऊ आम्हाला संघ घेऊन पुढं मुंबईला, आणि त्या संघ मी सुद्धा होतो. माणिक भाऊ आणायला सुद्धा होते आणि उभे राहायला त्याचे. आतापर्यंत जे भुजबळ साहेबांना काम केलं हे कोणीही काम केलं नाही. आतापर्यंत कॅनलच्या अडचणी भुजबळ साहेबांच्या विकासाबद्दल किंवा कशाबद्दल हा विषय नाहीये, फक्त आरक्षणाच्या मुद्द्यामुळे हे प्रकरण जास्त वेगळं झालेलं आहे, बाकी काही नाही. विकास केला नाही असं कोण म्हणतं? त्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत 1 नंबर आहे भुजबळ साहेबांना. कोण नाही म्हणतच नाही यांच्या. भुजबळ साहेबांना काम केलं हे कोणाच्या नाही काम होणार नाही. आणि त्यांचं जे काम. दादा आपलं काय नाव? ज्ञानेश्वर शिवनाथ बोले. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? माणिकराव शिंदे तुतारी. अच्छा, हे जे बोलताय नेमकं तुम्हाला काय वाटतं? थोडस पुढे. साहेबांनी खूप काम केलं, आम्हाला माहिती आहे. साहेब आतापर्यंत काम करत होते, पण साहेबांना झाले 20 वर्ष. पण आता साहेबांनी विकास जो केला
तो ठीक आहे, काय अडचण नाही. आता परिवर्तन झालं पाहिजेत. माणिकराव शिंदे यावेळेस तुतारीला मतदान करणार आहोत. काय नाव आपलं? दत्तात्रय बुटे. काय माणिकराव शिंदे का भुजबळ साहेब? तुतारी. या पुढे माणिकराव शिंदे के भुजबळ, पहिलं आपलं नाव. मी भाऊराव हंडोरे, सिरसगाव. माणिकराव शिंदे के भुजबळ साहेब? माणिकराव शिंदे. दादा आपलं काय नाव? संदीप चोरगे. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? भूमिपुत्र माणिकराव शिंदे. नेमकं का? कारण 20 वर्ष झाली त्यांना, भरपूर दिवस झाले. आता परत पाठवा. पण यांचं म्हणणं विकास खूप केलेला आहे त्यांनी. विकास केला, हा विकास कार्यकर्त्याचा झाला ना. विकास कोणता झाला? विकास हा कार्यकर्त्याचा विकास झाला. विकास हा गावचा झाला नाही. पिंपळगाव रस्ता आहे आज 20 वर्षामध्ये पिंपळगाव रस्ता तसाच आहे. पिंपळगाव मला एक म्हणायचंय, ठीक आहे भुजबळांनी विकास केला आहे हे मला पण मान्य आहे, पण भुजबळांना विरोध का होतो याचं कारण काय? रस्त्याचे काम आता 20 वर्ष झाले आमच्या गावात. 20 वर्ष झाली पिंपळगाव रस्ता. पिंपळगाव भुजबळांना एवढा विरोध होतो याचं कारण का? भुजबळांनी जातीवाद केला. त्यांना भुजबळांना काय माहितीये का, त्यांचं दुकान चालवायचे त्यांना ना ओबीसीची गरज नाही आणि त्यांना मराठी समाजाची गरज नाही. त्यांना फक्त आमदार व्हायचे. त्याच्यासाठी त्यांना माहिती 20 वर्षात आपण कुठलाही काही विकास केला नाही. त्याच्यामुळे आता जनतेपुढे घेऊन जाण्यासाठी मुद्दाच नाही. म्हणून त्यांनी आता हा मुद्दा आणला ओबीसी ओबीसी म्हणून याला ओबीसीची सुद्धा काही गरज नाहीये. भुजबळ साहेबांनी ऐका 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 भुजबळ साहेबांनी आता एक जाहीर केले, प्रत्येकाला घर देणार, बरोबर? देणार, बरोबर देणार. तर 20 वर्षात कोणाकोणाला घर भेटले जरा ओव्हरबोट करा. प्रत्येकाला 10 लोकांची यादी होती ओबीसींना. हो, आम्हाला नाही भेटली 20 वर्षामध्ये घर. आम्हाला मान नाही भेट. मुलाला बी नाताला भेटलं, मला भेट अजिबात भेटलं नाही. वर्षामध्ये साहेबांनी 2 कोटी रुपये गेल्या 2 वर्षामध्ये साहेबांनी या शिरसगावमध्ये 2 कोटी रुपयाचा निधी दिला. त्यामध्ये तुम्हाला कामं बघायचे असतील तर अक्षरशः तलाठी कार्यालय 33 लाख रुपयाचं दिलं, वाचनालय 10 लाख रुपयाचं दिलं, मारुती मंदिर समोर सभामंडप 15 लाख रुपयाचं दिलं, त्यानंतर शाळा खोल्या 50 लाख रुपयाच्या दिल्या, भक्त निवास आता काम चालू आहे. भरपूर केलं, सगळ्यांना मान्य तो. काय नाव करू शकत नाही. भुजबळ साहेबांशिवाय या तालुक्यात पर्याय नाही. विरोधकांची सुद्धा इतकी काळजी घेणारा माणूस दुसरा या तालुक्यामध्ये अजूनही ती तयार झालेला नाही आणि या राज्यात सुद्धा नाही. जो विरोधात उभा राहतो त्याला सुद्धा त्याचा जो झालेला खर्च राहील त्याला त्याचा सुद्धा प्रपंच रस्त्यावर आला नाही पाहिजे असं काम करणारा एकमेव जो नेता असेल या राज्यातला तर भुजबळ साहेब. मला एक सांगा, ही निवडणूक जी जाताना दिसते ही विकासावर जाताना दिसत नाही, की एकंदरीत आरक्षणाच्या मुद्द्यामुळे भुजबळ साहेबांना एकंदरीत त्यांचे जे वक्तव्य होते त्यामुळं प्रचंड विरोध होतोय. त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. भुजबळ साहेबांनी असं जातीवर वक्तव्य केलेलं नाही किंवा राजकारण पण केलेलं नाही. त्यांनी जे वक्तव्य केलं ना त्याला पार्श्वभूमी वेगळी होती आणि त्या पार्श्वभूमीचा संदर्भ ज्याच्या त्याच्या सोयीनं करून घेण्यात आला. नाही तर भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य जातीवादाचं निर्माण होईल असं केलेलंच नाहीये. वक्तव्य तुम्ही ऐकले की? हो, वक्तव्य ऐकले. ते बोलले होते की जे आपले हजामत करणारे न्हावी समाजाला त्यांनी सांगितलंय की आपले ऐकू न्हावी समाजाला ते बोलले की जे हजामत करणारे जे न्हावी बांधव आहे यांची एकाची हजामत कोणी करायची नाही. यांना म्हणत तुम्ही आपापलच आपले भादरा, हे बोलणं त्यांचं योग्य आहे? हे बोलणं योग्य त्यांनी कुठलं केलं? त्या गावामध्ये एका गावामध्ये शिर्डीजवळ एक गाव होतं, त्या गावामध्ये एका न्हाव्या समाजाच्या माणसाने विरोधात मतदान केलं. तिथल्या स्थानिक यांची एकाची हजामत करू नका. स्थानिक लेवलला विरोधात मतदान केलं म्हणून त्या एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला आणि त्या संदर्भामध्ये साहेबांनी असं सांगितलं की जर न्हाव्यांनी जर असा संप केला संप केला तर यांनी काय हजामत परस्पर स्वतःनी भादरायची का असा शब्द होता. ते प्रकरण आहे का? सोलापूर पंढरपूर भागामध्ये एका जणांनी स्टेटस टाकलं होतं ओबीसीच्या समर्थनार्थ. त्यानंतर एका मराठा बांधवांनी सांगितलं की याच्या दुकानात कुणी जायचं नाही. त्यावर भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलंय. हा, तुम्ही जो प्रश्न निर्माण केला खऱ्या अर्थाने तो प्रश्न चुकीचा आहे. त्याचा त्या एका न्हाव्याच्या कुटुंबावर पूर्ण गावाने जर बहिष्कार टाकला असेल तर ही पद्धत योग्य आहे का? आणि भुजबळ साहेब एक ओबीसी नेता म्हणून सर्वमान्य आहे आणि मंत्री महोदय आहे ते मेन असू द्या, पण भुजबळ साहेबाचं त्यावेळेस त्या कुटुंबाचं रक्षण करणं ही भुजबळ साहेबांनी स्वतःची नैतिक जबाबदारी समजून जर त्यांना सांगितलं असेल जर तुम्ही न्हाव्यावर बहिष्कार टाकणार
पर्याय काय तुमच्या पुढे? मग करा तुमची बाजू. याचा असा अर्थ त्यांनी लावला, पण भुजबळ साहेबाचा तो मतीत अर्थ तसा नव्हता. ठीक आहे, एक ऐका, तुम्ही म्हणता ना तसं ते त्यांचा बोलण्याचा विपर्यास केला. मला एक सांगा, ते बोलले आमदाराला गावबंदी, मंत्र्याला गावबंदी, काय रे 7/12 तुमच्या बापाच्या नावावर केलं काय रे? बरोबर आहे. मग हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हा अधिकार आहे. तुम्ही गावबंदी करणारे कोण? उद्या तुम्ही आज गायकवाड साहेब तुम्ही आमच्या गावामध्ये आले, आम्ही म्हटलो तुम्हाला आमच्या शिरसगावमध्ये यायचं नाही, हे योग्य आहे का? अजिबात नाही. तुम्हाला सुद्धा लोकशाहीनं दिलेला हा अधिकार आहे. तुम्ही तुमचं मत मांडू शकता, तुम्ही तुमचं मत लिहू शकता, तुम्ही उमेदवारी करू शकता. आम्ही जर 10 लोक एकत्र येऊन जर म्हटलो का तुम्ही अजिबात आमच्या गावात यायचं नाही, ही कुठली हुकुमशाही तुमची? ही हुकुमशाही आम्हाला मान्य नाही. सांगा, ऐका, भुजबळ साहेब ओबीसीचे नेते, थोडं मागे, भुजबळ साहेब ओबीसीचे नेते बरोबर. तर मला सांगा, आता सध्या 17 जाती त्यांनी ओबीसी मध्ये घातल्या. आता सध्या 17 जाती ओबीसी मध्ये घातल्या. ऐका, त्याच्याबद्दल ऐका 17 जाती ओबीसी मध्ये घातल्या. मग त्याच्याबद्दल भुजबळ साहेब का बोलले नाही? मग मराठा समाजालाच का विरोध करता? भुजबळ साहेबांनी 10% आरक्षण, ओबीसीतून आरक्षण नाही आणि नाही. ऐका, बरोबर आहे. भुजबळ साहेबांनी हे सांगितलं का 350 जाती या ओबीसी मध्ये आणि 27% आरक्षण हे ओबीसींना 350 जातीमध्ये विभागलं जाणार आहे. 10% आरक्षण ऑलरेडी मराठा समाजाला देण्यामध्ये भुजबळ साहेबच काय, पण कुठल्याही मंत्रिमंडळाचा विरोध नसताना नाही देतील. जरांगे पाटलांनी जो विरोध केला तो ओबीसी मधूनच पाहिजे आम्हाला. विचार करा तुम्ही, 10% आरक्षण द्यायला गव्हर्नमेंट तयार असताना गव्हर्नमेंट 10% 10% आरक्षण गव्हर्नमेंटने मान्य केलं. नाही बोला ना तुम्ही, या प्रश्नाला उत्तर द्या ना. असं नाहीये. हा, तर 350 जाती बोला. तुम्ही अजून 2 तास घ्या ना. ते म्हणता का भुजबळ साहेब जे आहे ती योग्य आहे त्यांची भूमिका? ते त्यांच्यासाठी योग्य असतील, आमच्यासाठी नाही. भुजबळ साहेबांनी सांगितलं उत्तर का तुमच्या बापाचं आहे का? उत्तर आमच्याच बापाचं आहे. तुम्हाला जर मराठीचा एवढा जर विरोध करायचा आहे तर तुम्ही मराठीच्या दारात मतदान मागायला गेले नाही पाहिजे. तुमच्या पायासारखी खालची वाळू सरकली, तुम्ही गाव छोट्या गावात सभा घेऊन राहिले. तुम्ही जर एवढा विकास केला तर तुम्हाला इतकी पळायची गरज नाही. 400 रुपये रोज आज बाया सगळ्या प्रचार सभेला जाऊ राहिला, रुपये सोडून चालले, कांदे लावायला माणसं मिळेल अशी परिस्थिती झाली त्यांची. तुम्ही पाठवता रस्त्याने आले पत्रकार आहे, तुम्हाला कसं दरदार वाटलं का? कशाला तुमच्या रस्त्यानं बरं होईल. यांनी जे मुद्दा मांडला तर ते जे लोक वाटणारे कोण आहे, ते लोक जर असतील तर त्यांनी सांगावं का साहेब हे लोकांना पैसे वाटताय, तर मला ते कळलं जरा. काय ना आपलं? मी वळदगावचा शिरसगाव लौकी वळदगाव. काय ना आपलं? परमानंद भाऊलाल आजगे. भुजबळ साहेबांना विशिष्ट, भुजबळ साहेब हे सर्व समाजाचे मंत्री राहिले, महाराष्ट्राचे मंत्री राहिले. ते सर्व समाजाने त्यांना आतापर्यंत हे म्हणजे काय जे असं सपोर्ट केलेला आहे. पण भुजबळ साहेबांचं एखाद्या विशिष्ट समाजाविषयीच आरक्षणाला विरोध करणं की ओबीसीतून देणारच नाही, तुम्हाला त्यांची भूमिका योग्य वाटते का? बाकी दुसरे कोणी बोलत नाही, भुजबळ साहेबाच एकटे बोलतात. याचं कारण असं आहे, ते पाटील आहे, त्यांना कशाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे? सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तो जमाना गेला आता, तो 100 वर्ष पुराणा जमाना गेला, असं योग्य नाहीये बोलणं. तुम्ही वस्तुस्थिती बघा तुम्ही. हो, अल्पभूधारक झालेले की मराठी ते पण रोजाने जात होतं. हे सगळ्या माणसांनी हे केलं. ऐका, जात पात ना धर्म बोलती फक्त प्रभू मी तुझा, या भूमिकेवर माणसांनी सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. सगळं जात पात ना धर्म बोलती फक्त प्रभू मी तुझा. इथं कशाची जात? विकासाला जाते का? साहेबांनी एवढा विकास केला, पण ते जातीचं बघून केलं का? जर ओबीसीतून 394 जातींना आरक्षण दिलेले असेल, 300 ओबीसी मध्ये 394 जाती आहे, आणि विशेष म्हणजे मराठा समाज हा 50% त्या ओबीसीत आहे. कुणबी म्हणून मराठा समाज या महाराष्ट्रातला 50% त्या ओबीसी मध्ये, तरी सुद्धा तो समाज त्यांनी विरोध दर्शवा साहेबांना, ही एक खेदाची बात आहे. जर मराठा समाजाला 50% जर आरक्षण जर ओबीसीतून मिळत असेल आणि या 394 जातींना जर ओबीसीतून आरक्षण असेल, अजून जर पूर्ण जर समाज आला तर त्याला कोणालाच काही भेटणार नाही. हा मूळ उद्देश भुजबळ साहेबांचा आहे.
सगळ्यात महत्वाचं. तुम्ही बोलले आरक्षणावर, साहेबांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर काय वर घेतला? मला एक सांगा, तुमच्या लेकराला त्रास झाले, तुमच्या काय वर कोण गेलो? मग ओबीसी ही साहेबांचे सगळे लेकर आहे. मग सुहास अण्णा कांदे त्यांचं लेकरू नाही का? ऐका, सुहास अण्णा कांदे त्यांचं लेकरू नाही आहे ना, बरोबर आहे ना? सुहास अण्णा त्यांचा त्याला विरोध का होतो एवढा? विरोध, मग सुहास अण्णा त्या पद्धतीने विरोध करतात ना. मुळात ऐकून घ्या, तुम्ही ओबीसीचे नेते बोला. ऐका येवल्या तालुक्याचं जे चालू ओबीसीचे नेते लेकर नाही का? ते जाऊ नका, लेकर नाही कोण आहे ना. वेळ द्या, ऐकून घ्या. ऐका, जर ओबीसीचं काय भुजबळ साहेब घेत असतील तर त्याच्यात काही वावगा नाही. ऐकून घ्या, विषय ऐकून घ्या. मुळात काय माहिती का, भुजबळ साहेब हा जिथे जाईल, आपण काय म्हणतो माहिती का, एक म्हण आहे मराठीत, मी म्हणतो मराठीत एक म्हण आहे, जिथं पाय मारेल तिथं पाणी काढील. भुजबळ साहेब जिथं जातील तिथं विकासच करतील. भुजबळ साहेब तो एक विकास पुरुष आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इथं सगळे उपस्थित आहे ना, आमचं जे गाव आहे आज, जे पालखेडच्या आवर्तनावर अवलंबून असलेलं गाव आहे, सांगतो तुम्हाला 2004च्या पूर्वीची परिस्थिती. मी स्वतः त्या पाटावर गोदाडे घेऊन झोपलेला माणूस आहे 2004च्या आधी. तर तुम्हाला सांगतो 2004च्या आधी परिस्थिती या जमलेल्या लोकांना विचारा. पावटेकर म्हणून साहेब होता, पावटेकर. माझ्या स्वतःच्या रात्रीतून किती एखाद्या एवढ्या वेळ देता येणार नाही. या पुढे या. काय नाव आपलं? अर्धा तास एका. माझं नाव प्रवीण बुले. प्रवीण बुले, बोला तुम्ही, बोला ना. काय वाटतं भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे, जे मतदार संघामध्ये जो विकासाचा मुद्दा बाजूला ठेवला जातोय व आरक्षणामुळे भुजबळांना विरोध होतोय, यावर तुमचं काय मत? आता परिस्थिती अशी आहे, भुजबळ साहेबांनी विकास केलेला आहे, मान्य सगळ्यांना, विरोधकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे ना. आणि दुसरी गोष्ट, जे आरक्षणाचा मुद्दा आहे, तुम्ही म्हणता तो आरक्षणाचा मुद्दा जो आहे, भुजबळ साहेबांचं म्हणणं एकच आहे का आरक्षण देऊ नका, हा विषयच नाही ना. भुजबळ साहेबांचं म्हणणं आहे 374 जाती जर ओबीसी मध्ये असताना एवढा मोठा समाज जर एका जातीमध्ये घेतला तर कोणालाच काही मिळणार नाही, तर यांना सेपरेट आरक्षण द्या. भुजबळ सेपरेट. आता मला सांगा, एक मिनिट, आता माझं ऐकून घ्या, 2 मिनिटं तुम्ही आता थांबाव जरा. ऐका, एक होऊ द्या सगळे लोक. ऐका, एक ताट आहे समजा, आता किती का नाही म्हटलं तर आरक्षण जर म्हटलं तर एका भाकरीच्या त्यात भाकरी वाटली जाणारच ना. तो वेगळं म्हणजे नेमकं वेगळं कसं? अरे तुमचं जर म्हणणं येतं ओबीसी मधूनच पाहिजे, तर ओबीसी मध्ये छोट्या छोट्या जाती, मायक्रो जाती एकदम बरोबर आहे. आणि हा मोठा भाऊ, मराठा समाज हा सगळ्या जातींचा मोठा भाऊ आहे, आणि यांचं पॉप्युलेशन इतकं असल्यामुळं, आणि हे जर डायरेक्ट एका जातीमध्ये, एका ओबीसी मध्ये जर आले, तर ज्या छोटे छोटे मायक्रो जाती यांना काहीच मिळणार नाही, आणि हे डायरेक्ट प्रॉब्लेम येऊन जातील. मग भुजबळ साहेबांचं असं म्हणणं आहे का आरक्षण देऊच नका, असं म्हणणं नाही. आणि दुसरी गोष्ट, भुजबळ फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं, आणि बाकीच्या महायुतीच्या लोकांनी पण सांगितलं, जर आम्हाला आरक्षण देऊ नका असं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे की नाही, मग महाविकास आघाडीचे जे लोक आहे, शरद पवार साहेब असतील, ठाकरे साहेब असतील, हे जे लोक आहे, यांनी तरी आतापर्यंत म्हणलं का आरक्षण द्या म्हणून? आरक्षण द्या म्हणून हे म्हणले का आतापर्यंत? आलं तुमचं म्हणणं लक्षात. दादा नमस्कार, आपलं काय नाव? काय नाव आपलं? माझं नाव सतीश भीमाजी पाटील आहे. भुजबळ साहेब हे एक मिनिट फक्त. भुजबळ साहेब हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा माणूस आहे. भुजबळ साहेबांनी येवला तालुक्यामध्ये जो विकास केला, गेल्या 50 वर्षामध्ये एवढा विकास कधीच झाला नाही. हजारो कोटी रुपयाचे या तालुक्यामध्ये कामं आणले. गेल्या 25 वर्षापासून ज्या भूमीला बाबासाहेबांचे पाय लागले, येवल्याच्या मुक्तीभूमीला, जे काम भुजबळ साहेबांनी केलं, 50 कोटी रुपयाचा निधी आणून तिथं भव्य मोठा असा स्तूप उभा केला. त्याच्यानंतर विकास केला त्यांनी. ठीक आहे, काय नाव तुमचं? एकेकाला एक कसं देता येईल? काय बोलता राव तुम्ही? नाव काय तुमचं? माझं नाव शांताराम कानडे. काय वाटतं, भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? भुजबळ साहेबच अर्थात. आणि सर्व मतदारांनी ना एक प्रामाणिकपणा जर तुला स्वतःच्या अंगी असेल तर भुजबळ साहेबांच्याच पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, असं मी प्रामाणिकपणे तालुकाभरातील मतदारसंघातील लोकांना आवाहन करतो. कारण भुजबळ साहेबांनी जोपर्यंत न भूतो न भविष्य असा विकास केलेला आहे, तो मान्य सगळा. या पुढे या. कोण आहे अजून? इकडे या इकडे या. आणि दुसरी गोष्ट अशी का भुजबळ साहेब जातीवादी,
ऐका ऐका तुमचं सोशल मीडियावाले या तुम्ही बोला. भुजबळ तुमचं म्हणणं असं आहे भुजबळ साहेब जातीवादी. भुजबळ जर साहेब जातीवादी असते तर भुजबळ साहेबांनी शिवाजी महाराजांची 4.5 एकरावरती 29 रुपये कोटी खर्च करून शिवसृष्टी निर्माणच केली नसती. त्यांनी सर्व शिवसृष्टी म्हणा बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही जर बघितलं तिथं एवढं सगळेच निर्माण होत आहे. बरोबर. आणि आम्ही आचरण नाही कोणाकडे. आम्ही 1 महिन्यापासून तुमच्या चॅनल मार्फत बाईट बघतोय, तुमच्या चॅनल मार्फत बाईट बघतोय आणि तुम्ही फक्त माणिकराव शिंदेचाच प्रचार करताय. आणि तुम्ही ज्यावेळेस भुजबळ साहेब बोलतील, भुजबळ साहेबाची एखादी व्यक्ती बोलत्या तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट त्याला खोडून टाकी द्या आणि फक्त माणिकराव आणि महाविकास आघाडी बद्दलच बोलत्या. आमचं तुमच्यावर डायरेक्ट ऑब्जेक्शन आहे. एकदम सत्य मान्य आहे मला. सत्य. ऐका भुजबळ साहेब जर मराठ्यांना टार्गेट करत असेल तर एक पत्रकार मराठीची बाजू मांडणार. काय नाव तुमचं? एकदम बरोबर आहे बा. ऐका मला बोल ऐका. नाही जे सत्य मी मान्य करतो. ऐका मी मान्य करतो. ऐका तुम्ही जर एका जातीचा विषय जर घेत तुम्ही जर ऐका हवा आणि मंत्र्याला जात असते का? पत्रकाराला जात नसते आणि पत्रकार हा एका वापरलं. आम्हाला हे पसंत नाहीये. पत्रकार आहे ना हे निर्भीड असलं पाहिजे पण त्याला जात नाही. बरं का एक मिनिट ऐका. एक मिनिट गायकवाड साहेब ऐका रे. गायकवाड साहेब मी तुम्हाला अशी विनंती करेन. जातीवर राजकारण होतंय काका? एक मिनिट माझं पूर्ण ऐका. ऐका रे. बरं का तुम्ही लोकांच्या या भावनेचा विषय इथं सगळ्या जातीचे लोक आहे. आम्ही सगळे गुन्हे गोविंदांना आणतो. आमच्याच गावामध्ये मराठा जातीवाद करतो का? मग मराठा जातीवाद करतो नाही. परंतु आमचं त्यांच्याशी ऑब्जेक्शनच नाही, आमचा विरोधच नाही. पण तुम्ही आता हे नाही मराठा समाजाचे हे बोलले का आतापर्यंत काही जातीविषयी? अजिबात नाही. पण तुमची नैतिक जबाबदारी ही होती का तुम्ही अक्षरशः मराठा समाजाचे आहे का नाही आम्हाला माहित नाही. पण तुम्ही जे आता वाक्य वापरलं हे आम्हाला अजिबात पसंत नाहीये. तुमची पत्रकारिता ही निर्भीड आणि निष्पक्षपणे पाहिजे. तुम्ही स्वतंत्र गोदी मीडिया पण मान्य आहे का नाही तुम्हाला? गोदी मीडिया बोलले चालते का? नाही. विषय असा ऐका मला 2 मिनिटं फक्त वेळ द्या. विषय असा आहे ऐका हे बा एक मिनिट. विषय असा आहे की 50 लोक जर बोलले बा भुजबळ साहेब याचा अर्थ असा होत नाही का पूर्ण गाव भुजबळ साहेबाच्या बरोबर आहे. राहिला विषय आमच्या गावचा. आमचं गाव गुन्हा गोविंद आमच्या गावाचा विषय नाहीये. परंतु बाईट देताना ज्याला त्याला त्याच्या पक्षाची बाजू मांडावं लागत असते. पण मी तुम्हाला हे सांगतो आता हे समजा 10 तोंडाची एक प्रतिक्रिया देणार आहे त्याच्या विरोधात जर एक माणूस बोलणार त्याला बोलण्याचा चान्स दिला पाहिजे. कारण का त्यांचे मुद्दे खोडून काढण्यासारखे आमचे का आहे ना मुद्दे उपस्थित आहे ना. आता ओबीसीचा विषय माझा असं मत आहे वैयक्तिक भुजबळ साहेबांना ओबीसीचा म्हणजे ते ओबीसीचे नेते समजतात आणि ओबीसींना वाटतं की आमचे नेते. पण माझं असं मत होतं येवला तालुक्यामध्ये बोला शेठ लोणेरी सारखा एक नेता आहे, राजा भाऊ लोणेरी सारखे एक नेते खूप म्हणजे त्यांची ताकद येवल्यामध्ये. भुजबळ साहेबांनी स्वतःच्या मुलाला आमदारकी न देता बोला शेठ लोणेरी यांना द्यायला पाहिजे होती किंवा राजा भाऊ लोणेरी यांना द्यायला पाहिजे होती. त्यावेळेस खरोखर ओबीसीला न्याय मिळाला असता. तर माझ्याच घरात पाहिजे पुतण्या माझा आमदार पाहिजे, वर्गा आमदार पाहिजे, मी पण आमदार पाहिजे. याला काय ओबीसीला न्याय दिला असं म्हणता येणार नाही. काही बंधूंनी सांगितलं का बुवा आमच्या मुलांना समजा काही त्रास झाला तुम्हाला कसं वाटतं? तसं एक आहे मुलं सर्वांचे सारखेच भुजबळ साहेबांना. त्याला काय बुवा ओबीसी मराठा मुलाचे ते सगळे लेकराचे सगळे त्याचा न्याय मिळाला पाहिजे. तर सगळं माझ्याच घरात पाहिजे अशी वृत्ती आहे. यांना भुजबळ साहेबाला ओबीसीची गरज नाहीये. यांचं म्हणणं बरोबर आहे. साहेबांनी त्यांच्याकडे घेतलं पण येवला तालुक्यात आतापर्यंत भुजबळ साहेबांसारखा नेता होणे नाही आणि होणार पण नाही. साहेबांचं जे काम आहे ते येवला तालुक्यातला स्थानिक नेता कोणी पण निवडून आला आणि ते काम साहेब इतकं काम होणार नाही. आणि राहिला प्रश्न तुमचा पत्रकार महोदय तुमचा प्रश्न आहे मंत्री महोदयाविषयी पण सांगा. मंत्री महोदयाविषयी पण सांगतो. तेच एकटे का बोलता दुसरे मंत्री का बोलत नाही? तुमचा प्रश्न पाहिलाय. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आम्हाला म्हणता मी मराठा समाजाला साहेब
किंवा आमचं गाव आहे, आमच्या गावात सगळ्या जाती धर्माचे लोक आहे, आमच्या गावात कुठलाही जातीवाद होत नाही. आता जे येवल्याचं राजकारण हे कुठं चाललंय? तुम्ही जर म्हणताय होत नाही तर मग आजचं कसं काय? जरांगे पाटील काय सांगता? भुजबळ साहेबाला कटाकच पाडा, ही कोणती नीती आहे? तुमचं वैयक्तिक काही असू द्या, पण जरांगेला अधिकार कोणी दिले? जरांगेच्या मध्यंतरीच्या काळामध्ये सगळ्या गावामध्ये बोलायला लागले होते, पुढाऱ्याला गावबंदी, पुढाऱ्याला गावबंदी. ऐका भुजबळ साहेब काय बोलले? भुजबळ साहेब काय बोलले माहिती का? जरांग्या तुझ्या पिऊन किडल्या व सासऱ्याच्या घरचे तुकडे मोडितो. काय बोलता हे बरोबर आहे का? अधिकार नाही. जरांगे पाटलाची बरोबरी भुजबळ करू शकत नाही. जरांगे पाटला पुढे भुजबळ एवढा छोटा माणूस आहे आणि जरांगे पाटील भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही. भुजबळांचा पराजय हा निश्चित आहे. ऐकून घ्या, जय आणि पराजय हा कुणी एखाद्याने चितल्याच्या याच्यावर राहत नाही. तो जय आणि पराजय ह्या नाण्याच्या दोन बाजू आहे, नाण्याच्या ह्या बाजू आहे. तर मुळात काय माहिती का, येत्या 20 तारखेच्या मतदानावर आणि येणाऱ्या 23 तारखेला भुजबळ साहेब किती मतांनी विजय होणार याच्यातून मागच्या वेळेस फक्त 2 लाख आणि 2,000 का 15,000 पर्यंत मतदान झालं होतं. जर भुजबळ साहेब 1 लाख मतांना येणारे निवडून तर बाकीचे उमेदवार काय 2-2 हजार मतं पडणार? डिपॉझिट जप्त होतील, काहीचे डिपॉझिट जप्त होतील. आमचा माणिकरावला विरोध नाही आणि भुजबळला विरोध नाही. पण भुजबळ साहेब का आले पाहिजे माहिती? आम्ही येवल्याच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर जर गेलो ना, येवल्याचे सांगितलं ना, भुजबळच्या मतदारसंघातले येवला म्हणून ओळख नाही, भुजबळचा मतदारसंघ म्हणून ओळख आहे. आणि तो माणूस सरकारमध्ये असला किंवा नसला त्याचं जे वजन आहे तो जर खेचून आणील ते कोणी आम्हाला आमदार कसा पाहिजे? संसदेत भांडणारा, योजना आणणारा, मौतीला आला, स्थानिक लेवलचा जर आमदार झाला, आमदार मौतीला आला, आमदार लग्नाला आला. म्हणणं बरोबर आहे. ऐका तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आम्हाला याच्यासाठी आम्हाला पॉवरफुल स्ट्रॉंग आमदार. तुमच्या बोलण्याशी मी एकदम सहमत आहे. जो तुमचा अनुभव आहे तोच माझा सेम अनुभव आहे. मी पण बाहेर फिरतो, परंतु हा जो वाद आहे फक्त भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केले त्यांनी एकटंच फक्त ओबीसीतून आरक्षणाला नाही आणि नाहीच म्हणून असं बाकी काही. मला पत्रकार ऐका, भुजबळ साहेबांनी जरी विरोध केला असेल, भुजबळ साहेबांनी भुजबळ साहेबांनी जरी विरोध केला असेल तर भुजबळ साहेब आता विरोध करत नाहीये. भुजबळ साहेब ज्यावेळेस शिवसेनेत होते त्यावेळेस मंडळ आयोग स्थापना झाली, ओबीसी मंडळ स्थापना झाली, त्यावेळेस भुजबळ साहेब झाला. ऐकून घ्या, त्यावेळेस भुजबळ साहेब बाहेर गेले होते. भुजबळ साहेब आता विरोध करत नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आज सर्व हे तिन्ही गाव भुजबळ साहेबांना काय आहे याचं कारण सांगतो. भुजबळ साहेब ज्यावेळेस 26 महिने आतमध्ये होते तर त्यावेळेस परिस्थिती झाली का पाटाला पाणी 2दा रोटेशन आलं. आमच्या गोलट्या निघाल्या, त्या गोलट्या ते विकासाबद्दल सगळं ऐका तुम्ही ऐकून घ्या. त्यावेळेस म्हशी गुतायच्या, त्यावेळेस पाटात म्हशी पडायच्या, म्हशी गुतायच्या. आता काय दिसत नाही तसं. बरोबर. हे एकदम चुकीचं आहे. धरणात पाणी असलं, पत्रकार साहेब, हे एकदम चुकीचं आहे. धरणात पाणी असलं तर पाटाला पाणी येतं. जुन्या काळामध्ये पाटाला 3-3 रोटेशन येत होते, आता ते 1.5 रोटेशन आणून ठेवले. हे चुकीचा गैरसमज जनतेमध्ये पसरवलं एकदम चुकीचं आहे. हे भुजबळ साहेब, हे काय भुजबळ साहेबांनी आमचे जे रोटेशन कमी झाले ना, विरोधकांचा जो आरोप आहे आता फक्त 1.5 महिना पाटाला पाणी येतं. पूर्वी 3 महिने पाटाला पाणी यायचं, मग 1.5 महिने काय म्हणता? ऐका, घरी घेऊन गेले, रोटेशन कमी केले म्हणता. नाही, एकदम साफ चुकीचं आहे. अहो साहेब, रोटेशन खरेदी कमी काल करते लवकीवाले आता बोलले, मग मी भुजबळ साहेबांनी कमी केलं मग घरी घेऊन गेले का? अहो त्यांचं ते ऐका यांच्या प्रतिक्रिया घ्या ना थोड्या. या ना इकडे, या ना समोर, या ना. काय नाव? प्रसाद कानाडे. काय वाटतं तुम्हाला नेमकं मतदारसंघात जे 20 वर्षापासून करत आलो त्या निर्णयावरती आम्ही ठामे. आम्हाला भुजबळ साहेबच पाहिजे आणि भुजबळ साहेब जे 20 वर्षापासून करत आलो तेच करणार. भुजबळ साहेबच पाहिजे, कारण आम्ही ना जातीला ना पक्षाला ना कोणाला मतदान करता. आम्ही भुजबळ साहेबांना त्यांच्या विकासाला मतदान करतो, त्यामुळे आम्हाला भुजबळ साहेबच पाहिजे. भुजबळ साहेबांनी 20 वर्षामध्ये भुजबळ साहेब राज्य करू राहिले, मग यांना मराठा समाजाने मतदान केलं नाही का? हो, यांना एवढा मराठा समाजाचा विरोध आहे, एवढा ते मराठा समाजावर समजा द्वेष करत्या, याला मराठ्यांचं मतदान लागत नाही का? हे एकदा तरी स्पष्टपणे मान्य
बोललं पाहिजे ना. तर मला आजही बी ऐका आजही बी गायकवाड साहेब थांबाव त्यांना. आजही बी माझ्या मित्रांनी जे सांगितलं तर सगळाच मराठा समाज भुजबळ साहेबांच्या विरोधात नाहीये. 50% पुढे माणिक भाऊ पण म्हणते ओबीसी माझ्या मागे लय आता त्यांचे आहे ना मग ज्याच्या त्याचे इथं संबंध असतात. भुजबळ साहेबावर अंबादास बनकर अनेक मंडळी माणूसराव पवार हे प्रचंड प्रेम करणारी माणसं आजही भुजबळ साहेबांच्या बरोबर आहे. 50%पेक्षा जास्त समाज मराठा समाज आजही भुजबळ साहेबांवर प्रेम करतो आणि 100% भुजबळ साहेबांना हे आजचं जे इलेक्शन आहे येवला लासलगाव मतदारसंघातलं कुठेतरी जातीवर येऊन ठेपलेलं आहे असं वाटतंय. नाही जातीवरती नाहीये. आम्ही जात आत्ताच मगाशी सांगितलं का जात म्हणून आम्ही मतदान करत नाही. आम्ही विकासाला मतदान करणारे माणसं आहे. विकास महत्वाचा आहे. इथं जातीचा वादच नाही, इथं विकासाचा वाद आहे. विकास झाला तरच जनता सुखी राहणार आहे. कोणत्याही जातीचा राहायला आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. आम्हाला विकासाला महत्व द्यायचंय. भुजबळ साहेबांना भुजबळ साहेबांचा पराभव करायला या लोकांना काय वाटतं माहिती का? आम्हाला ऑटोमॅटिक हे साधन मिळालं. तुमचं ऐकून तुम्ही घ्या बाईट आहे ना तुम्ही एकाची क्लिअर का संधी नाही पण 1 मिनिटाचं द्या ना तुम्ही बाईट. काय राहतं माहिती का? विरोधकाला विरोध करायचा म्हणून आता तुम्ही फक्त काय केलं आरक्षणाचा मुद्दा आज ऐन निवडणुकीच्या काळात तुम्ही उकरून काढला. मी नाही काढला भुजबळ आणि जारंगे. काय वाटतं तुम्हाला? माझं नाव बाबासाहेब भट राहणार जवळके. आम्ही 20 वर्षापासून भुजबळ साहेबांच्या मागे होतो पण मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे आम्ही माणिक भाऊच्या मागे आहे. मराठा मनोज जरांगेचा फॅक्टरी आम्ही चालवणार आहे. आम्ही भुजबळ साहेबांचे माणूस होतो एवढं मागे. आम्ही 4 पंचवार्षिक आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे. पण मराठा समाजाला विरोध केल्यामुळे मराठा समाजाचा विरोध असल्यामुळे माणिक भाऊच्या मागे आम्ही आता सध्या आहे. आम्ही भुजबळ साहेबांचा म्हणजे त्यांनी विकास केला मान्य करतो पण त्यांनी फक्त केवळ 5च वर्ष विकास केला. त्याच्यानंतर 15 वर्ष त्यांनी काय केलं? बरोबर आहे. अनेक आमदाराला आम्ही निवडून देणार आहे. विषय असा का प्रत्येक आमदार हा विकास करतोच असं काही नाही का भुजबळ साहेब आले म्हणून त्यांनी विकास केला असं काहीच नाही. एवढंच म्हणणं भुजबळ साहेबांनी विकास केला ठीक आहे आम्ही मान्य करतो. मी काय म्हणतो भुजबळ साहेब आम्ही भुजबळ साहेबाच्या अगोदर किती आमदार झाले? भुजबळ साहेब याच्या अगोदर आमदार किती झाले? बरोबर आहे नक्की. अनेक आमदार होते. भुजबळ साहेब आल्यापासून विकास झालाय म्हणतो कोणी आला तर विकास होतो. मग याच्या मागे ते आमदार नव्हते का? बाकी नाही आमदार नव्हते का ते? एवढी बाईट बसणार नाही. कंटिन्यू तोच विषय तोच तुम्ही भुजबळ साहेब हे बघ आम्ही ऐका आम्ही विकाऊ लोक नाही. आम्ही काही जाणीवपूर्वक विरोध करत नाही. पण भुजबळ साहेब नव्हते तर आम्ही काय उपाशी होतो का? विकास तुम्ही पाटोदा रस्त्याने आले ना कसं वाटलं तुम्हाला येताना? एकाही तालुक्यामध्ये रस्ताही नाही. आजही खड्डे तेवढेच आहे. काय आहे कुठे विकास आहे? राज्य घटनेनं प्रत्येकाला अधिकार दिला आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. वैयक्तिक प्रत्येकाचा मत मांडण्याचा अधिकार आहे. माझं म्हणणं येवल्यामध्ये विकास झाला पण मी फारमध्ये झाला नाही का? देवळीमध्ये झाला नाही का? प्रत्येक आमदाराचं कर्तव्य आहे का आपल्या तालुक्याचा विकास करणे? ऐका तुमचं म्हणणं काय? भुजबळ साहेबांना आणायला कोण होतं? माणिक भाऊ. आता त्यांचं कसं मराठा ओबीसी मध्ये लागलं मग त्यांचं म्हणणं काय का त्यांची डाय लागून जाईल म्हणून ते आता त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय बरोबर का नाही? तुम्ही डायरेक्ट पत्रकार परिषद मध्ये माझं काय म्हणणं आहे तुम्ही डायरेक्ट भुजबळ साहेबांना टार्गेट कव्हर करते असं? भुजबळ साहेब मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करताना सातबार तुमच्या बापाच्या नावावर केला नाही का? तुमच्या बरोबर ऐका त्यांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला म्हणून मी जर एखादा मंत्री जर आपल्या एखाद्या विशिष्ट जातीविषयी बोलत असेल पत्रकार मग ऐका टेबल ठेवलं पाहिजे ना. ठीक आहे तुम्हाला गोदी मीडिया ज्यावेळेस मोदी म्हणते त्यावेळेस दिसत नाही तसं नाही पण तुम्ही पत्रकार दोन्ही स्टेबल ठेवायला पाहिजे होतं असं. हो आजी साईड ऐका माझं काय म्हणणं आहे तुम्ही दोन्ही पण स्टेबल ठेवायला पाहिजे ना. तुम्ही कशाला भुजबळ साहेबांना टार्गेट करायचं? माझं तुम्हाला असं
माझं काय म्हणणं आहे, भुजबळ साहेबांनी लाडकी बहीण लाडकी आई कोणी जे महिलांचं केलं त्यांनाच मत द्यायचंय. माझं म्हणणं काय म्हणायचंय तुम्हाला? ठीक आहे, द्या ना मग. कोण काय म्हणतं? या पुढे. काय नाव तुमचं? प्रभाकर बुले. या कल्ल्यात कोणाला काय ऐकायला येत नाही, बाईट व्यवस्थित येते का नाही, तुम्ही दोनच शब्द विचारायला पाहिजे. उज्ज्वल साहेब का माणिकराव? भुजबळ साहेब, तुम्ही एवढंच विचारा. ऐका ऐका, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ऐका 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 ना, ऐका ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ऐकून घ्या 2 मिनिटं. ऐका ना, ऐका ना, ऐका. आता हे काय म्हणले, कुठे गेले ते? आम्हाला बोलू द्या. ते म्हणतात आम्हाला बोलू द्या. माईक नका, मग मी काय करणार? पण 2 शब्दच विचारा तुम्ही. माझं नाव गोरक्षनाथ कुराडे. भुजबळ साहेब आहे ना, साहेब लय मोठी ताकद आहे. मुंबईमध्ये एकदा आम्ही म्हणजे मी महाराष्ट्राला काम करतो आपलं एअरपोर्टच्या समोर, तर तिथं आहे ना भुजबळ साहेब म्हणजे आम्हाला असा नेता पाहिजे ना जो नॅशनल लेवलला पाहिजे. आणि मुंबईमध्ये सगळ्या प्रांतातून पूर्ण भारतातून लोक येतात, तर अशा माणसाला पूर्ण मुंबई ओळखते. आम्हाला तो नेत्याची ताकद माहिती आहे. आतापर्यंत जे आलंय ते खूप आलंय. ठीक आहे, धन्यवाद. अजून कोण इकडे बोलणार? काय नाव? कैलास प्रकाश बोले. माणिकराव शिंदे का भुजबळ साहेब? भुजबळ साहेब. काय नाव आपलं? मयूर कानाडे. माणिकराव शिंदे का भुजबळ साहेब? भुजबळ साहेब. इकडे कोण? दादा तुम्ही काय नाव आपलं? अनिल आढाव. भुजबळ साहेब, माणिकराव शिंदे, भुजबळ साहेब. आपलं काय नाव? प्रफुल्ल कानडे. माणिकराव शिंदे का भुजबळ साहेब? भुजबळ साहेब. काका या पुढे. काका नमस्कार, तुमचं काय नाव? भास्कर आजगे. बाजूला. भुजबळ साहेब, माणिकराव शिंदे. भुजबळ साहेबाशिवाय पर्यायच नाही. दादा तुझं काय नाव? रावसाहेब बोले. भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे? भुजबळ साहेब. बाबा या पुढे. आपलं काय नाव? आरक्षण बोलताना हे राज्य सरकारच्या हातात नाही, हे केंद्र सरकारच्या हातात राहतं. यांचा काही दोष नाही. भुजबळ पण आता कुणबी प्रमाणपत्र त्यांनी वाटले घटनामध्ये जी तरतूद येते जर त्यांच्या हातात नाही तर शेतकरी कुणबी आहे, मराठा कुणबी म्हणून त्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटू राहिले. ते प्रमाण म्हणजे कुणबी जे कुणबी ते शेतकरी कुणबी नाही का? शेतकरी कुणबी ते ओबीसी मध्ये आहे ना, काही जे मराठी मग ते राज्य ओबीसी मध्ये एवढ्या थांबा एक मिनिट. माणिकराव शिंदेनं भुजबळचा विकास करायला आणलं एवढ्या तालुक्याचा, आता का पोट दुखायला लागलं? त्याच्या बिगर गतीच नाही ना. आता माणिक शिंदेचं का पोट दुखत? बरोबर, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर म्हणता शेतकरी वर्गाचं हे केलं, शेतकरी वर्गाचं आतापर्यंत एवढे वोट करतील, प्रत्येकाला सोयाबीनचं अनुदान मिळालेलं आहे प्रत्येकाला, आणि प्रत्येकाच्या घरी लाखो रुपयांनी अनुदान आलं. आणि दुसरी गोष्ट, लाडक्या बहिणीचे प्रत्येक कुटुंबामध्ये 7,500 हजार रुपये आलेले. आणि आताच काल भुजबळ साहेबांनी मुखेडच्या सभेमध्ये सुद्धा घोषित केलं का लाडक्या बहिणीला 2100 रुपये आम्ही देणार आहे आमचं सरकार आल्यावर. पण 3000 देणार. ते आश्वासन आतापर्यंत काय बघितले ना? हे आश्वासन आतापर्यंत सक्सेस झाले. यांचे एवढे आश्वासन यांनी जे दिले असतील महायुतीने सगळे सक्सेस झालेले. पण आतापर्यंत शरद पवार साहेबांनी म्हणा किंवा महाविकास आघाडीने आतापर्यंत आश्वासन दिले ते एकही सक्सेस झालेलं नाहीये. ऐका आतापर्यंत काँग्रेस असेल किंवा भाजप असेल यांनी आतापर्यंत खूप गाजर दाखवलेले. तुम्ही जर म्हणता असेल ना कर्ज माफी दोघांनी पण दिली, कर्जमुक्ती कोणाला झाली नाही. शरद पवारनी पण 5 एकराच्या आत मर्यादा केली होती आणि यांनी 1.5 लाखाची मर्यादा नंतर केलेली. आलं लक्षात? दुसरी गोष्ट ऐका, तुम्ही जे सोयाबीनचं जे म्हणता ना, सोयाबीन मध्यंतरी 9,000 रुपये मार्केट झालं होतं. लोकसभेला कांद्यावर दणका दिला म्हणून कांद्यावरांचं मार्केट आता चांगलं आहे. सोयाबीन शेतकऱ्याचा जर विचार केला तर तेलाचा आज रेट काय? हे कायम हे कायम आयात निर्यातीमध्ये हस्तक्षेप करतात. काँग्रेस असेल किंवा भाजप असेल हे शेतकऱ्याला कायम यांच्या राजकीय दुकानदाऱ्या चालल्या पाहिजे म्हणून मारणी घालतात. ऐका, तुम्ही म्हणता का कांद्याला मार्केट आलं? कांद्याचा ज्यावेळेस मोदी साहेबांची लोकसभेला सभा होती त्यावेळेस भुजबळ साहेब मोदी साहेबांजवळ बसून भुजबळ साहेबांनी जिल्ह्याची परिस्थिती सांगितली होती का साहेब आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची आवक जास्त आहे, कांदा जास्त आहे, आपल्या लोकांना कांद्याचे पैसे दिले पाहिजे. मोदी साहेबांनी भुजबळ साहेबांचा लगेच शब्द घेतला आणि आज कांद्याचे 5,000 का 6,000 रुपये जे पैसे मिळत आहे फक्त भुजबळ साहेबांना मिळत आहे. सोयाबीन बोला. सोयाबीनचं बोलतो. सोयाबीनचा विषय असा आहे, सोयाबीन हे महाराष्ट्राचं गणित नाही. सोयाबीनचे उत्पादन जे करणारे देश आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये हस्तक्षेप करतात. नाही अमेरिका वगैरे जे देश 9,000 मार्केट कसं काय झालं होतं? माझं नाव विलास साहेबराव कापसे. मी काही जास्त बोलणार नाही, पण कोणतं बी ना आश्वासनाला काही महत्व नाहीये.
आज जे सत्यात केलंय भुजबळ साहेबांनी, मांजरपाड्यात एवढा प्रकल्प केला, आज आदिवासी लोकांना एकही कागदपत्र नव्हतं, एवढे कागदपत्र काढून दिले, असं माझं मत आहे. आणि भुजबळ साहेबालाच मतदान केलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण शिरसगाव लोकी या गावातील एकंदरीत प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ऐका आणि इथून पुढे बाईट घेताना तुम्हाला एक आमच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे, तुम्ही कोणत्याही पक्षाची हे करू नका. तुम्ही सगळ्या पक्षांचीच हे केली पाहिजे, कारण पत्रकार हा ह्या घटनेमध्ये चौथा खांब आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं काय, मी शेतकऱ्याच्या बाजूने नेहमी असतो. शेतकऱ्याच्या बाजूने नेहमी असतो. मी शेतकऱ्याच्या बाजूने नेहमी असतो. मला जातपात नाही, पण शेतकऱ्याच्या बाजूने. शेतकऱ्याला वीज भेटते का सांगा मला? 100% आमची अजिबात प्रॉब्लेम नाहीये. 24 घंटेची गरज काय आहे आता? 24 घंटे वीज आहे ना. 24 घंटे नाही. रात्री 2 वाजता बाहेर जावं लागत नाही. 24 घंटे नाही, 8च घंटे मध्ये 24 घंटे नाही. 24 घंटे नाही. 24 घंटे नाही. काय बोलता राव? 50 एकर शेती नाही आता, एवढी लागत तेवढी एकाच माणसाला ज्यांनी जे लाडक्या बहिणी ज्यांनी जे काढलं, तर सगळ्याच चावला. त्या मला स्वतःला नाही मिळेल, कारण ते भिले चालते नाही का? मी आदिवासी माणूस आहे, का नाही मिळाले? म्हणजे तुमच्या मुलींना वगैरे का? माझ्या स्वतःच्या मंडळीला का नाही मिळाले? करावं लागणार आहे. यांच्या परिस्थिती अशी आहे का, यांचे जर कागदपत्र जर अपूर्ण असतील, कागदपत्र भरपूर करून दिले, मोबाईल लिंक करेले, बँकेमध्ये जाऊन कागदपत्र केले का? हो, सगळे रेडी करेले, सगळे रेडी करेल. कोण नाही म्हणतं? बर. आणि ऐका, या गावच्या ग्रामपंचायत सदस्यांना मी सांगतो, त्यांचे जर मिळालेले नसतील, त्यांची मिळून देण्याची जबाबदारी मी घेतो. सरकार पडून जाणार आहे. हे स्वतः महायुतीचं सरकार पडणार आहे, त्याच्यामुळे लाडकी बहिणीची योजना बंद होऊन जायले. कुठून पैसे मिळणार आहे? असं ती योजना बंद होऊन जाणार आहे. तुमचा शिरसगाव ग्रामस्थांचा मी खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. ऐका आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही जी बाईट निवडणुकीच्या अगोदर घ्यायला कट नाही करणार. पण तुम्ही निवडणुकीच्या अगोदर बाईट घ्यायला आले ना, परत 23 तारखेला भुजबळ साहेबांचा गुलाल ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्ही बाईट घ्यायला आले पाहिजे. पडलं तरी तुम्हाला शिरसगावात बाईट घ्यायला यावं लागेल, असं मी तुम्हाला आमंत्रित करतो. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला ऐकून घ्या. आजच्या काळामध्ये पत्रकार ऐकून घ्या. पत्रकार हा आहे ना, जे गाडीचे 2 चाक राहते ना, त्यातलं एक महत्वाचं चाक हा पत्रकार असतो. आणि पत्रकार हा जनसामान्यापर्यंत प्रत्येकाचा आवाज पोहोचवतो. आणि आमच्याकडे आलेले गायकवाड साहेब यांचं खूप आभार. खूप धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद.